उरण इथल्या तरुणीच्या खून प्रकरणाचे पडसाद देशभर उमटलेले आहेत। हे प्रकरण अद्यापही शांत झालेलं नाहीये। त्यानंतर लगेचच नवी मुंबईतील सीवूडमध्ये एका तरुणीचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। कथित प्रियकरानं हा खून करून आत्महत्या केल्याचा संशय पोलीस सूत्रांनी व्यक्त केलाय। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर एकतर्फी प्रेमातून नवी मुंबई नजीकच्या उरण शहरात राहणाऱ्या 20 वर्षीय यशस्वी शिंदे हिच्या खून प्रकरणानंतर आता आणखी एक प्रकरण समोर आलंय। बुधवारी संध्याकाळी नवी मुंबईतील सीवूडमध्ये आणखी एका 20 वर्षीय तरुणीचा तिच्या प्रियकरानं गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। भाविका मोरे असं या घटनेतील मृत तरुणीचं नाव आहे। प्रियसीचा खून करून प्रियकरानं तिचा मृतदेह DPS लगतच्या तलावात टाकून दिल्यानं नवी मुंबईत दहशत पसरली आहे। प्रियसीचा गळा आवळल्यानंतर प्रियकरानं देखील आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। स्वस्तिक यानंच भाविकाचा गळा आवळून हत्या केल्यानंतर स्वतः देखील तिथल्या तलावात उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। त्यानुसार पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येतोय अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। बुधवारी संध्याकाळी नवी मुंबईतील सीवूड इथल्या DPS लगतच्या तलावात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना भाविका मोरेचा मृतदेह आढळून आला। त्यानंतर मच्छीमारांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। भाविकाचा मृतदेह ताब्यात घेतला। प्रथमदर्शनी भाविका हिचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं आढळून आलं। मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल।